हाय, वेलकम टू जीनेस अकॅडमी. तर आज आपण पाहूया की ज्या संख्येच्या शेवटी 5 आहे अशा संख्येचा स्क्वेअर आपण कसा काढायचा. ओके, फॉर एक्झाम्पल जसं की आपल्याला माहिती आहे 5चा स्क्वेअर काय आहे. 5चा स्क्वेअर हा 25 आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. 5चा स्क्वेअर काय आहे 25. ओके, आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला पाहिजे असेल की 95चा स्क्वेअर जर आपल्याला काढायचा आहे, 95चा स्क्वेअर जर आपल्याला काढायचा आहे तर आपल्याला 5चा स्क्वेअर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 5चा स्क्वेअर आहे 25. ओके, त्याच्यानंतर 5चा स्क्वेअर 25 आहे, आपण 25 आधीच लिहिलं इथं. त्याच्यानंतर 9 आहे. 9च्या नंतर येणारी संख्या किती आहे 10. ओके, 9 × 10 किती होईल, राईट 90. ओके, तर 95चा स्क्वेअर किती आहे 9025. ओके, ही त्याची आन्सर आहे. ओके, आणखी एक आपण एक्झाम्पल पाहू. 35चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. तर 5चा स्क्वेअर 25, देन 3 × 4 म्हणजे 3च्या नंतर येणारी संख्या 4, ह्यांचा दोघांचाही आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचा. 3 × 4 12. ओके, तर 35चा स्क्वेअर काय आहे 1225. ओके, तर सिम्पली आता हे आपण प्रत्येक वेळी रिटर्नमध्ये न करत बसता आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला माइंडमध्ये करायच्या आहेत. ओके, तर फॉर एक्झाम्पल आपण पुढचा एक एक्झाम्पल घेऊ. 75चा स्क्वेअर काय आहे, तर आपण सर्वात आधी पाहू की 5चा स्क्वेअर काय 25. त्याच्यानंतर 7च्या नंतर येणारी संख्या 8. ओके, 7 × 8, 7 × 8 काय होईल 56. हा झाला 75चा स्क्वेअर. ओके, आणखी आपण पाहू एक एक्झाम्पल. 45चा स्क्वेअर. 45चा स्क्वेअर काय असेल 5चा स्क्वेअर 25, देन 4 × 5, 4च्या नंतर येणारी संख्या 5, 4 × 5 20. ओके, हा झाला 45चा स्क्वेअर. ओके, जर पुढे आपल्याला जर पाहायचं असेल 105चा स्क्वेअर आपण पाहू. तर 5चा स्क्वेअर 25, देन 10 आहे, 10च्या नंतर 11, 10 × 11. ओके, दिस इज द आन्सर ऑफ 105 स्क्वेअर. ओके, ह्या पद्धतीने आपण आसानीने सोप्या पद्धतीने आपण त्यांचा स्क्वेअर काढू शकतो. ओके, तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर तुमच्यासाठीही काही एक्झाम्पल्स आहेत 2-3 जी तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये यांची आन्सर्स लिहायची आहेत. 25, 35, 55 यांचा स्क्वेअर काय असेल हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ओके, थँक्यू.